थोडासा आवाज द्यायचा. धन्यवाद. गोलंदाज प्रीतम भोईर आपल्याला पाहायला मिळतील आणि सर्वांना सूचना आहे यानंतरचे प्रत्येक सामने 3 ओव्हरचे खेळवले जातील. प्रीतम भोईर सज्ज, समोर जयेश पाटील. दोन्ही संघाचे अनुभवी खेळाडू. फटका फसला, चेंडू खाली. सूरज जोशी विकेटचं पतन, मोठा धक्का, मोठा हादरा बसलाय जयेश पाटीलच्या रूपानं. टीम गावदेवी आरडी टिपल 0 संघाला लागतो पहिला धक्का, मोठा धक्का. वंडर बॉय ऑफ भिवंडी जेपी बॅक टू दी डगआउट. आपल्याला पाहायला मिळतील प्रीतम भोईर. पुढचा बॉल जॉन्टी साठी. ओहो हो, चांगला बॉल आहे, चांगला चेंडू जॉन्टी साठी प्रीतम भोईरचा. लेगबायचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त न संघाचा डाव ओपन झाला. ऑफ द मार्क टीम गावदेवी आरडी ओवळी संघ. आणि खरं तर बॅटनं कोणती अजून देखील धाव आलेली नाहीये. ही मॅच 4 ओव्हरची आहे. यानंतर प्रत्येकी सामने 3 ओव्हरचे खेळवले जातील. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आमदार चषक 2025 क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. मान्य श्री विश्वनाथ आत्माराम भोईर कल्याण पश्चिमचे आमदार यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा. हे मॅच 4 ओव्हरची आहे. यानंतरच्या प्रत्येकी मॅचेस 3 ओव्हरच्या आहेत, परंतु ही मॅच 4 ओव्हरची आहे. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल बागफुटला गेला, फटका फसला, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक प्रतीक, कोणतीही मिस्टेक नाहीये. मोठी विकेट. मोनिश जोशी जो प्राईम फॉर्म वरती आहे त्याला माघारी परतावं लागेल. मोठा हादरा, मोठा धक्का. टीम गावदेवी आरडी ओळी संघाला लागत असताना मोनिशला देखील मैदान सोडावं लागेल. नक्कीच 3 ओव्हरचा जो निर्णय आहे तो आत्ता जस्ट राकेश भैर साहेबांनी आमच्यापर्यंत पोहोचवला, त्यामुळे आम्ही तो पुकार केला. या मॅच नंतरच्या मॅचेस 3 ओव्हरच्या असतील. यानंतरची क्वालिफाईंगची मॅच असेल. जो संघ जिंकेल तो खेळ अगेन्स्ट टीम गावदेवी वडगर. आणि त्यानंतर लॉट्स पाडल्या जातील. हा फटका लाजवाब तर आहे. हरेश पाटील, पोलार्ड ऑफ पिंपळगर, चेंडू खाली आणि कोणतीही मिस्टेक नाही. आणखीन एका विकेटचं पतन, धक्का आणखीन एक लागतोय. टीम गावदेवी आरडी ओळी संघाला. बॅटर अतुल बॅक टू द डगआउट.
स्टार पवन म्हणून सुभाष धुमाळ सरांनी त्याला नाव दिलं होतं आणि तोच बॅटर सध्या खेळपट्टीवरती. पुढचा बॉल शफल होऊन खेळून काढलाय. फटका मिसटायमिंग तर आहे परंतु बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील आणि अशा प्रकारे चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये पिंपळगर. टीम मीटिंग घेऊ नका. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 5 धावा. 3 बाद 5 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. खरं तर काही खेळाडू आहेत जे आपल्याला जानकी एंटरप्राइजेस संघामध्ये खेळताना पाहायला मिळाले. त्यामध्ये रोहन असतील, पंकज जादा असतील, असे सचिन असतील, असे जे खेळाडू आहेत ज्यांना जास्त संधी मिळत नाही रेग्युलरमध्ये खेळण्याची. वेद देखील होते. रेग्युलरमध्ये खेळण्याची जास्त संधी मिळत नाही ते खेळाडू आपल्याला जानकी एंटरप्राइजेस संघामध्ये कालच्या गटामध्ये पाहायला मिळाले. चांगली धावसंख्या बनवली होती परंतु खराब गोलंदाजीच्या जोरावरती त्यांना सामने गमवावे लागले. गोलंदाज अमोल भोईर आता आपल्याला पाहायला मिळतील. AB अमोल भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर जॉन्टी आहेत. अमोल पहिला बॉल. अमोलचा पहिला बॉल अगदी अपील तर होती परंतु पंचांनी साफ नकार दिलं. लेग बायची एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. डीजेमॅन आवाज द्या थोडा. एका धावेनं धावफलक 6 वरती. पुढचा बॉल समोर स्टार पवन. ओ हो दांडी 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 गुल मिडल स्टंप. खरं तर एक उल्लेख हा करेन की जोपर्यंत गाडी जेव्हा खराब होते तेव्हा आपण गाडीला जोपर्यंत धक्का देत नाही तोपर्यंत ती गाडी स्टार्ट होत नाही. खरं तर हंसिका स्पोर्ट पिंपळगर संघ अगदी जुने जे खेळाडू आहेत, एक्सपिरियन्स त्यांना आहे, परंतु यंदाच्या हंगामामध्ये ते चांगल्या टचमध्ये पाहायला मिळाले नव्हते. परंतु या मॅचमध्ये खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला आणि ते दाखवून देतात की आमच्याकडे खेळ अजून देखील बाकी आहे. त्यामध्ये एक नाव सूरज जोशीचं, त्यामध्ये एक नाव अमोल भोईरचं देखील. पुराना अमोल याद आ गया. जुना अमोल भोईर पुन्हा एकदा बाक आलाय. पुढचा बॉल. हा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू लॉंग ऑनला जाईल. प्रीतम आहेत चेंडू पर्यंत पोहोचतील. प्रीतमचं देखील एक कौतुक करेन की जुना प्रीतम आपल्याला जर पाहायला मिळाला ना तर पिंपळगर संघ पुन्हा एकदा या पंचकृषी नव्हे तर भिवंडीमध्ये नावाचा बोलबाला करायला मागे उरणार नाही आहे. कारण भरपूर चांगला संघ आहे. अनेक सारे नाव चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले. स्लॉक स्वीप. फटका चांगलाय. काय घडलं, काय केलं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार आलाय. 4 धाब्यानं धावफलक पुढे सरकेल. 11 धाबा धावफलकावरती. 4 गडी बाद 11. चांगला स्ट्रोक जॉन्टी जोशी अजून देखील खेळपट्टीवरती आहे. जॉन्टी आहे तोपर्यंत 50+ अपेक्षा त्याच्याकडनं करू शकतात. कारण त्याच्यामध्ये ते कौशल्य आहे, त्याच्यामध्ये ती जिद्द आहे, त्याच्यामध्ये तो विश्वास आहे की मी करू शकतो. हा फटका देखील लाजवाब आहे. चेंडू जातोय वाईट डिश लॉंग ऑनला. खेळाडू येतील. हो हो चाच पहिले. 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट. प्रीतम भोईर उल्लेख केला हा खेळाडूचा की जर हा जुन्या फॉर्म मध्ये आला ना तर तो जास्त कोणाला ठेवणार नाही या समोर. यावेळेस फटकाला जेव्हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ह्यूज अँड मॅसिव्ह हिट
हवाई सफर षटकार. प्रमोद दादा भोईर, आपण कुठेही असाल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. धावफलक 19 वरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 19 धावा आपल्याला पाहायला मिळतील. एक चौकार एक षटकार अमोलच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. त्याच्या जोरावरती 19 बनल्या. अजून किती बनतील हा देखील एक प्रश्न आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जात आहे. आता गणेश आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतील. नयनला 38 सर्कल मध्ये बोलवलं जाईल. तिसरं षटक सूरज जोशी. मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला, परंतु अजून देखील नक्कीच अंकुश दादा आणि मी जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा उल्लेख हा केला की जुना सूरज आहे, परंतु आता त्याला तसा खेळ पुन्हा करावा लागेल. ती मॅच विनिंग खेळी त्याची संपूर्ण पिंपळगर वाट बघतोय की आता सूरज जोशी येईल आणि मॅच जिंकून देईल. एक आठवण नक्कीच सांगेन मी या चेंडू नंतर. हुक केला, काय घडलं? अगदी बॉल पडल्यानंतर अगोदर टर्न झाला होता खेळाडू आणि बॉल निघून सूरज जोशी पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेट न. यावेळेस फटका चांगला. डीप मध्ये खेळाडू आहेत, फक्त पाहत बसतील. बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरजचा समाचार सूरज थले घेतोय. आणखीन 4 धावा धावफलकावरती. 4 धावेनं धावफलक 27 धावा धावफलकावरती. धावा तुम्हाला रोखायच्या आहेत. सूरज जोशी पुढचा बॉल राऊंड विकेट न. गोलंदाजी करतोय समोर सूरज थये आहेत. चांगले बॅटिंग सूरज थयेच्या माध्यमातून. या वेळेस हेलिकॉप्टर उडवलाय, फटका फसलाय जरूर. चेंडू खाली प्रीतम भोईर. कोणती मिस्टेक ते करणार नाहीयेत. विकेटचं पतन, विकेट काढली आहे, विकेट आली आहे टीम पिंपळगर साठी, कारण बॅटर बाद झालाय सूरज थये. धक्का लागलाय टीम गावदेवी आरडी. न्यू बॅटर हिटमॅन ऑफ ओडी आपल्याला पाहायला मिळेल. सुशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. खऱ्या अर्थानं एक उल्लेख नक्कीच करेन गावदेवी आरडी ओळी संघासाठी. मी नेहमी एक गोष्ट म्हणत असतो की प्रत्येक गावामध्ये आजकाल 2-2 संघ पडतात, परंतु जेव्हा आपल्या गावाला आपल्याला जिंकवायचं असतं तेव्हा आपले जे वाद विवाद ते बाजूला ठेवून एक संघ करून जेव्हा आपण खेळतो, मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी, तेव्हा कुठे ना कुठे तो गाव जिंकत असतो. कारण मी नेहमी म्हणतो की जेव्हा तुम्ही खेळता मैदानावरती तुम्ही 11 खेळाडू किंवा 15 खेळाडू नसता, पूर्ण गाव तुमच्या पाठीशी असतो. पूर्ण गाव ती मॅच बघत असतो. तुम्ही हरल्यानंतर गावामध्ये जाता तेव्हा चर्चा होते, तुम्हाला बोलले जातं की तुम्ही इतक्या मॅचेस हरताय, तुम्ही खेळू नका, परंतु तुम्ही उद्या मॅचला जा, तुम्ही एक मॅच जिंका, तुमचं संपूर्ण गाव त्या ठिकाणी मॅच बघायला येईल. कारण त्यांना मनामध्ये वाटतं की आमचं गाव जिंकावं, आमच्या गावामध्ये ट्रॉफी यावी, सेलिब्रेशन व्हावं. त्यामुळे गावदेवी आरडी ओळी संघ नक्कीच हाच उल्लेख करेन की एक संघ करून आज खेळतोय आणि चांगला परफॉर्मन्स त्यांचा यंदाच्या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
अपील जोरदार आणि काय घडला अंपायर डिसिजन देतील आणि अंपायरचा डिसिजन फायनल असेल. डिसिजन देतील अंपायर. आणि येस विकेट असेल. OUT आउट बाद झालेत बॅटर सुशांत. न्यू बॅटर पाठवायचा आहे टीम ओली. न्यू बॅटर आलेले आहेत प्रितेश पाटील. लागोपाठ 2 विकेट गेलेले आहेत. नक्कीच एक सूचना आली आमच्यापर्यंत की समालोचन तुम्ही थांबवायचं आहे. नेहमीच आम्ही ते करत असतो, काही गोष्टी बोलत होतो त्यामुळं कदाचित तो फ्लो होता त्यामुळं थांबलो नाही, या माफी असावी. परंतु जेव्हा एक विचार डोक्यामध्ये येतो, ईडन गार्डन 1.5 लाखाहून जास्त जेव्हा ते प्रेक्षक त्या ठिकाणी बसलेले असतात, तो क्राऊड, तेव्हा ते अंपायर काय करत असतील. आणि आता 2 लाखापेक्षा जास्त प्रेक्षक बसू शकतात असं अहमदाबादचं ते मैदान, त्याच्यापेक्षा डबलचा मोठा मैदान आपल्याच या भिवंडीच्या नगरीमध्ये तयार होतोय. आमनेला ते मैदान लवकरच इंटरनॅशनल स्टेडियम म्हणजे लवकरच IPLच्या मॅचेस देखील त्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळू शकतात. तेव्हा त्या अंपायरचं काय होत असेल हा देखील एक विचार. तेव्हा आपण कोणाची तोंड बंद करू शकत नाहीये. व्हॉट अ शॉट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आहे आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 31 धावा. 31 धावा धावफलकावरती, 31 रन. 31 बनल्यात, आता किती प्लस होतील. चला वेल कमी घ्या पिंपलगर. टीम पिंपलगर वेल कमी घ्यायचा आहे. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज नयन भुईर आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकावरती धावा 31 झाल्यात. ओवली संघाची गोलंदाजी भरपूर चांगली आहे त्यामुळं 45 प्लस टोटल चांगला असेल. 31 बनल्यात. जॉन्टी अजून देखील खेळपट्टीवरती आहे. जॉन्टी खेळपट्टीवरती आहे. प्रितेश त्याला साथ देण्यासाठी 2 चेंडूंमध्ये 4 धावा त्याच्याही बॅट मधून आल्यात. चला विनंती असेल मॅच सुरू करायची. मॅच सुरू करायची आहे. नयन भुईर आपल्याला पाहायला मिळतील. नयन भुईर सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. अराउंड द विकेट ना. पहिला बॉल यष्टांचा वेध, त्रिफळा उद्ध्वस्त. दांडी 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 गुल.
बेग या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. नयन भोईरच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपल्या समोर. ओहो, तीनही स्टंप हलवले. टीम मीटिंग घ्यायची नाहीये पिंपळकर. कुंदनजी भोईर साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. गोलंदाजाच्या पुढचा बॉल. खुलवा टप्प्याचा बॉल खोदून काढला. फटका चांगला. खेळाडू आहेत जोपर्यंत येतील तोपर्यंत एक सिंगल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 32-32. सूरज मुकादम आलात. विराज अजून देखील आलेले नाही आहेत. यावेळेस जबरदस्त फटका आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अडोतीस धावा. 38 धावा धावफलकावरती. 3 चेंडू अजून देखील बाकी आहेत. नयन भोईर पुढचा बॉल अराउंड द विकेट. यावेळेस देखील उडवलाय. फटका चांगला तर आहे. सूरज चेंडू खाली. कोणती मिस्टेक सूरज करणार नाहीये. आणखीन एक झेल आणि बॅटर झाला फेल. विकेटचा पतन धक्का लागतोय टीम मौली संघाला. अजून देखील 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आता विराज म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये चालला. विराज म्हात्रे. विराज थोडस लवकर जा. अजून 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी देखील आपल्याला कंप्लीट करायची आहे. नयन भोईर पुढचा बॉल. विराज म्हात्रे आता सज्ज होईल. डावखुरा त्याचा बॅटर आहे विराज. यावेळेस पलटी फटका आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायरनं नो बॉल. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि इट इज अ नो बॉल. नो वरती हा चौकार.
म्हणजे धावफलक जाऊन पोहोचतील ते म्हणजे 43 धावा. पुढचा चेंडू फ्री हिट. चला मॅच सुरू करायची आहे. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल नयन भोईर. यावेळेस चांगला चेंडू हा. लेग बायचा इशारा अंपायरकडनं. फ्री हिट बॉल होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. आणि आता शेवटच्या अंतिम चेंडूचा खेळ बाकी. धावफलक शेवटचा अंतिम बॉल या डावाचा. नयन भोईर सज्ज झाला धावफलकावरती. धावा 44 धावा. उल्लेख केला होता 45 प्लस. आणि त्या दिशेनं आता टीम ओवली संघ खोदून काढलं अपील. आणि येस पंचांचं बोट आकाशाकडे. आणि लेग बिफोर दी विकेट अशा पद्धतीनं पहिल्या डावाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 44 आणि 45 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी असेल. टीम हंसिका स्पोर्ट पिंपळगर संघाला अगेन्स्ट टीम गावदेवी आरडी ओवळी संघाविरुद्ध. सो चला टीम ओवळी संघ जेपी विनंती असेल की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. आणि टीम पिंपळगर तुम्ही देखील बॅटर पाठवा लवकरात लवकर जेणेकरून आपल्याला शेड्यूल आजचा वेळेवरती कंप्लीट करता येईल. प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी देखील कंप्लीट करायची आहे. सो विनंती असेल. चला टीम पिंपळगर सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाठवायची आहे. टीम पिंपळगर संघ सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाठवा. टाळ्यांच्या गजरामध्ये सलामीची जोडी खेळपट्टीवरती रवाना होत आहे. गणेश आणि त्याच्या समवेत सौरभ पाटील आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम निलेशजी पाटील यांचं देखील शुभागमन आपलं देखील स्वागत. त्यासमवेत निखिलेशजी वजागे यांचं देखील स्वागत. मोहित पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत. चला मॅच सुरू करायची आहे. टीम गावदेवी आरडी ओवळी. कारण अजून देखील दादा 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. तुमची देखील आताच स्पर्धा पार पडली. भरपूर मोठी स्पर्धा, भरपूर चांगली स्पर्धा ती देखील.
नक्कीच एकदम फ्रेश मूड मध्ये निलेश पाटील. चला मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. गोलंदाज सज्ज होईल पहिल्या ओव्हरसाठी. पहिल्या ओव्हर मध्ये राजदीप विराज म्हात्रे. विराज पहिल्या ओव्हरसाठी आलेले आहेत. चला मॅच सुरू करायची आहे. सौरभ पाटील स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला गणेश आपल्याला पाहायला मिळतील. विराज म्हात्रे गोलंदाज सज्ज. पहिला बॉल उडवलाय सौरभ पाटील. चेंडू हवेत आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये सध्या आपण पाहू शकता जयेश पाटील होते. प्रयत्न केला जयेशनं, परंतु त्याच्या देखील वाक्या बाहेर बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल. षटकार. गोलंदाज सज्ज विराज. पुढचा बॉल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. विराज म्हात्रे. यावेळेस लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. यानंतरची मॅच टीम गावदेवी वडगर अगेन्स्ट टीम विजेता संघ. त्यातून जो जिंकेल त्यांची आणि पहिल्या दिवसामध्ये जिंकलेली टीम जी हनुमान सरवली बी संघ या दोन संघांची चिठ्ठी काढली जाईल. आणि येस टीम गावदेवी वडगर कॅप्टन आपण रिपोर्ट करायचा येत आहेत. वेलकम. या लवकर. हलक्या हातानं दिशा दिली. या जर अशा पद्धतीनं जर खेळ चालू राहिला ना तर कुठे ना कुठे वरचढ ठरताना दिसेल टीम हंसिका स्पोर्ट पिंपळगर. पुढचा बॉल विराज म्हात्रे. यावेळेस काय घडलंय? चांगला बॉल आहे. रायझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. विराज म्हात्रेची खासियत आहे नॅचरल अँगल आहे कारण समोर आता बॅटर आहे. वाडेकर संघाचा जो खेळाडू बसलाय लाल कॅप त्याने परिधान केली आहे. तिची आरशाची काच आहे. जो आरसा आहे तो आपण बाजूला करायचा आहे. रेड कॅप. येस येस थँक्यू सो मच. विराज म्हात्रे. पुढचा बॉल. फटका उडवला. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली सुशांत पाटील. कोणतीही मिस्टेक ते करणार नाही आहेत. विकेटचं पतन. धक्का लागलाय पहिला टीम हंसिका स्पोर्ट पिंपळगर संघाला. आठ धावा धावफलकावरती न्यू बॅटर सूरज जोशी इन झालेत. धावफलकावरती धावा 45 काढायच्या आहेत. 8 धावा बनल्यात. 4 ओव्हरची ही मॅच. यानंतरच्या प्रत्येकी सामने हे 3 ओव्हरचे असतील. यानंतर टॉस केला जाईल.
गोलंदाज विराज म्हात्रे. पुढचा बॉल समोर. डावखुराचा बॅटर सूरज जोशी आहे. ओहो, काय घडलंय. डायरेक्ट हिट ची गरज होती. अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न सूरज जोशीनं केला. अपील जोरदार होती, परंतु लेग बायचा इशारा अंपायर कडनं येतोय. चला मॅच सुरू करायची आहे. वेलकम चन्मान सरवली बी शोभित चौधरी. येस, पुढची मॅच झाल्यानंतर ड्रॉ करू आपण. येस येस, पुढच्या मॅच मध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. शोभित, तुमचा कॅप्टन याच ठिकाणी ठेवायचा आहे. जेव्हा ड्रॉ केली जाईल तेव्हा तुम्हाला कळेल. येस, पुढच्या मॅच मध्ये आपण मिड इनिंग मध्ये ड्रॉ काढू. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल विराज. समोर सौरभ आहेत. लेग स्टंप सोडून चालला बॉल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल 10 या अंकावरती. 10 रन्स ऑन कार्ड. 10 धावा धावफलकावरती. 19 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. 35 अजून देखील बनवायच्या आहेत. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल खोदून काढला. फटका. एक निर्धाव चेंडू. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 10 धावा. वेलकम शरदजी पाटील. आपलं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. नक्कीच. गावदेवी पिंपळगाव 40+ संघाचे 12th मॅन. खरं तर सपोर्टर भरपूर खंदे आहेत. रेग्युलर असू द्या, 40+ असू द्या, मास्टरवाल्यांच्या देखील त्या मॅच बघायला जात असतात. चला मॅच सुरू करायची आहे. विनंती असेल, अजून देखील 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. यावेळेस स्लॉक स्वीप केलायचं होतं, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. रिव्हर्स अटेम्प्ट केला सूरज जोशीनं. बॉलर निर्धाव चेंडू. पहिलाच बॉल. राजदीप यावेळेस कव्हर ड्राईव्हचा फटका. खेळाडू आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगली पाहायला मिळाली सूरजची. दरम्यान एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. अकरा धावा धावफलकावरती. 11 रन्स ऑन कार्ड.
गोलंदाज सज्ज झाला. वेलकम ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगर रांजणोलीचे वरिष्ठ लिपिक शालिकजी पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे आणि शुभ आगमन केलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सौरभ पाटीलचा क्लास. कम ऑन बाला. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला सौरभ पाटील. सौरभच्या बॅटमधनं हा षटकार आला. खरं तर चांगल्या फॉर्म मध्ये सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. मी उल्लेख केला होता मागच्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती बाद झाला, परंतु आता रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःवरती घेतली. चॅलेंज ऍक्सेप्ट केलंय सौरभनं की हो मी करू शकतो. आत्मविश्वास स्वतःवरती त्यानं दाखवला. यावेळेस देखील समोर बॉल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. क्या बात है. जर हा देखील षटकार लागला तर सौरभ पाटीलसाठी राकेशजी भोईर यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज. संतोष जोशी यांच्याकडनं 200 रुपये आणि व्हॉलेंटियर्स विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जे हंसिका स्पोर्ट्सचे खेळाडू खेळत नाहीयेत त्यांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्या. आणि सौरभसाठी जर हा देखील षटकार लागला तर भोलेनाथजी पाटील यांच्याकडनं देखील 500 रुपये दिले जातील. चांगले स्ट्रोक 2 पाहायला मिळाले. धावफलक 23 धावा. यावेळेस देखील मिडल घेण्याचा प्रयत्न केला सौरभनं, परंतु एक सिंगल फक्त या चेंडूवरती आली आणि एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट. आता सूरजला देखील दोन्ही बाजूने तलवारी चालवायच्याच आहेत. नक्कीच वेद आपण देखील बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. मॅच बॉल आलेला आहे. धावफलक जाऊन पोहोचेल 24 धावा. अजून देखील 21 धावांची गरज. 13 मध्ये 21. सूरज जोशी स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस फटका चांगला. चेंडू जातोय पॉइंट रिझनला. कव्हर रिझनला चेंडू पोहोचले. हिट झाले. डायरेक्ट हिट आणि विकेटचं पतन. त्याच दिशेनं सूरजला मैदान सोडावं लागेल. सूरज कॉन्फिडन्स तर होता परंतु विकेट आली. प्रतीक पाटील आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकावरती धाबा 25 धाबा.
आता 12 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 20 धाबांची. 12 मध्ये 20 बनवायच्या आहेत सौरभ स्ट्रायकिंग एंडला. आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील स्टार पवन पाटील आपल्याला पाहायला मिळतील. चला मॅच लवकर सुरू करायची आहे, भरपूर वेळ खर्च होतोय. सौरभ साठी हा बॉल, चेंडू हवेत आहे, सुशांत चेंडू खाली आणि कोणतीही मिस्टेक होणार नाही. सौरभची विकेट, मोठा धक्का, मोठा हादरा बसलाय. अजून देखील 20 बनवायच्या आहेत परंतु विकेट आली सौरभच्या रूपानं. मग चला टीम मीटिंग नको. येस, आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. न्यू बॅटर हरीश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. राईटी बॅटर आहे, सो चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. विकेट आली हरकत नाही परंतु अजून देखील मॅच मध्ये रंगत, कारण 20 अजून देखील बनवायचे आहेत. यावेळेस हरेश पाटील आणि हरेशच्या बॅट मध्ये A1 क्वालिटीचा KDK कडक षटकार. येस, गणेश पाटील यांच्याकडनं या ठिकाणी डॉट बॉल आलेला आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी शुभागमन होत आहे कल्याणचे नगरसेवक सन्माननीय जयवंतजी पाटील साहेबांचं, जयवंतजी भोईर साहेबांचं शुभागमन होत आहे या क्रीडा नगरीमध्ये, पंचकृषीमध्ये. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हो हो हो, व्हॉट अ कॅच, कॅच पकडली की मॅच आणली. साहेबांचं स्वागत एक अप्रतिम झेलनं. वेलकम, सुस्वागतम. जयवंतजी भोईर साहेबांचं शुभागमन या पंचकृषी क्रीडा नगरीमध्ये होत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कल्याण से हार्दिक स्वागत आहे साहेबांच्या माहितीसाठी. मॅच राकेश भोईर फॅम टीम हंसिका स्पोर्ट पिंपळघर अगेन्स्ट टीम गावदेवी RD ओवळी या संघादरम्यान मॅच सध्या सुरू आहे. न्यू बॅटर रवी पाटील. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. 8 मध्ये 14 बनवायच्या आहेत. धावा अजून देखील आहेत डिफेंड करण्यासाठी ओवळी संघाकडे. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल रवी पाटील न्यू बॅटर आल्यात. पुढचा बॉल, ओहो हो, चांगला चेंडू आहे.
सरप्राईज झाला बाटर. निर्धाव चेंडू, डॉट बॉल आलाय. फुटवर्कचा वापर झालेला नाही, या पावलांचा वापर कोणत्याही पद्धतीने अभि पाटीलच्या माध्यमातून झालेला नाही. या जागेवर न खेळण्याचा जो प्रयत्न केला तो फटका फसला कुठे ना कुठे. निर्धाव चेंडू. यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॉल चाललाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. विनंती असेल, 3 मॅचेस अजून देखील आम्हाला कव्हर करायचे आहेत. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. 6 मध्ये 10 ची गरज. 6 गेंदे 10 रन की जरूरत. 6 मध्ये 10 तुम्हाला कंपल्सरी बनवायचे आहेत. राकेशजी भोईर यांची ही संकल्पना. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथजी भोईर साहेबांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण या पंचकृषी क्रीडा नगरी पिंपळघरच्या मैदानावरती भरवलेली आहे. प्रचंड मेहनत या स्पर्धेमागे आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या षटकामध्ये आता जॉन्टी जोशी आपल्याला पाहायला मिळतील. मागच्या मॅच मध्ये जॉन्टीनं 3रं षटक टाकलं होतं आणि आता या मॅच मध्ये त्याला पुन्हा संधी मिळालेली तर आहे, परंतु आता शेवटचं षटक त्याला टाकायचं आहे. चला मॅच सुरू करा. प्रतीक पाटील आहे ट्रॅकिंग एंडला. जॉन्टी जोशी. पहिला बॉल आडव्या बॅटनं खेचलंय. काऊ कॉर्नर रिझनला एक सिंगल फक्त या चेंडूवरती. अभि पाटील नक्कीच कॉन्फिडन्स आहे. खरं तर एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. एका धावेनं धावफलक पुढे सरकलं. धावफलकावरती धावा 36 जॉन्टी जोशी आहेत. 9 धावांची अजून देखील गरज. 5 मध्ये 9. 5 मध्ये 9 तुम्हाला कंपल्सरी बनवायचे आहेत. खरं तर हा आकडा अशुभ आहे पिंपळघरसाठी. 11 धावसंख्या 6 मध्ये. आता 5 मध्ये 9 बनवायच्या, तेव्हा अभि पाटील नव्हते, परंतु आता स्ट्रायकिंग एंडला आहेत. यावेळेस संकट मोचक अभि पाटील च्या बॅटमधनं के कडक षटकार. का अभि पाटीलला का संकट मोचक म्हटलं जातं त्याचं उदाहरण आता त्यानं समोर आपल्या समोर दाखवलेलं आहे की तो संकटमोचक का आहे. कारण तो स्वतःवरती इतका कॉन्फिडन्स ठेवतो की मी जर 1 मध्ये 6 पाहिजेत तर मी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकेनच. म्हणून अभि पाटील आज वन ऑफ द ग्रेट प्लेयर ऑफ भिवंडी टेनिस क्रिकेट म्हणून त्याची देखील गणती केली जाते. बेस्ट फिनिशर ऑफ पिंपळघर. भिवंडी BC4 फॉर्मॅट मध्ये देखील अनेक सारे सामने. डीजे मॅन आवाज सोडायचा आहे. यावेळेस मॅच फिनिश. मॅच जिंकली टीम हंसिका स्पोर्ट पिंपळघर संघानं. अभिनंदन आणि थँक्यू सो मच. डीजे मॅन आवाज सोडायचा आहे. सामना हा 3 ओव्हरचा असेल. टीम पिंपळघर टॉस साठी या. पिंपळघर आणि गावदेवी वडगर. नाही आता वाजवलं तरी सुद्धा चालेल, कारण भरपूर वेळ खर्च होतो. सो या लवकरात लवकर टीम पिंपळघर वडगर संघ आहेत उपस्थित. जयवंतजी भुईर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल.